खतरनाक निर्णय घेतलेला आहे आणि तुम्ही पाहताय थिरकण्यासाठी नाचण्यासाठी डीजेची गरज नाही, बँजोवर सुद्धा इतकी मोठी संपूर्ण गर्दी राज्यात फिरकू दहीहंडीचा शकते, उत्साह नाचू पाहायला शकते. मिळतोय। पुण्यातून ही दृश्य आपण पाहतोय। कौतुकास्पद या ठिकाणी धाडसी पुण्यात निर्णय पुनीत बालन घेतलेला ग्रुप आहे. कडून तुम्ही सुद्धा दहीहंडीचा हा या उत्सव दहीहंडीला अतिशय पाठिंबा उत्साहात देण्यासाठी साजरा आहात. होतोय। काय सांगाल प्रवीण दादा? दहीहंडीच्या या उत्सवात स्वतः कलाकार प्रवीण तरडे देखील सहभागी झालेले आहेत। बालन साहेबांनी ठरवलं तर अख्ख्या महाराष्ट्रातले डीजे ते एका वेळी या चौकात आणू शकतात, एवढी त्यांची कॅपॅसिटी आहे। पण दरवेळी जसं मुळशी पॅटर्न हा चित्रपट बालन साहेबांमुळे झाला, त्यांचा पॅटर्न वेगळा असतो, तसा या वर्षीपासून डीजे मुक्त दहीहंडी आणि गणेशोत्सव हा नवीन बालन पॅटर्न महाराष्ट्रात रुजू झालेला आहे। त्यामुळे बालन साहेब आपल्या सनातन हिंदू धर्मातील हे सण उत्सव आपणच जपले पाहिजे आणि याची मुहूर्तमेढ तुम्ही या महाराष्ट्रात घातलेली आहे। याची दखल येत्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घेतली जाईल। सर्व या जमलेल्या कृष्ण भक्तांना दहीहंडीच्या अगदी मनपूर्वक शुभेच्छा। आणि ज्या बालन साहेबांनी मुळशी पॅटर्न केला त्याच मुळशी पॅटर्नचा पुढचा भाग त्याची तयारी जोरात सुरू झालेली आहे। त्यामुळं बालन साहेबांनी गेल्या वेळी शेतकऱ्यांना सांगितलं होतं, शेती इकायची नसते, शेती राखायची असते। आणि आता यावेळी इथं जमलेल्या प्रत्येकाच्या फ्लॅटचा घराचा जर दर महिन्याला हप्ता येत असेल तर तो हप्ता का वाढला आणि कुणी वाढवला याचं उत्तर तुम्हाला मुळशी पॅटर्न 2 मध्ये मिळेल। त्यामुळं घर घेणाऱ्या प्रत्येकाचं स्वप्न सामाजिक बांधिलकीतून कदाचित असं होऊ शकतं की मुळशी पॅटर्न 2 येईल आणि तुमच्या घराचा EMI कमी होईल। त्यामुळं नवीन सामाजिक काम ते करतायत। तर या डीजे मुक्त दहीहंडीला माझ्याकडून आणि मुळशी पॅटर्न भाग 2 च्या संपूर्ण टीम कडून अगदी मनपूर्वक शुभेच्छा। मुळशी पॅटर्न 2 चं नाव असणार आहे मुळशी पॅटर्न 2 तुमच्या घराच्या भिंतीतल्या वाळूची गोष्ट। नवा इतिहास घडवणाऱ्या सिनेमासाठी तयार राहा। त्याआधी डिसेंबर महिन्यात आपण देऊळ बंद भाग 2 आणणार आणि त्यानंतर मुळशी पॅटर्न 2। तर पुनीतजी, तुम्ही आमचे मित्र आहात याचा आम्हाला अभिमान याच एका गोष्टीसाठी वाटतो, कुठलीही गोष्ट सामाजिक कार्य म्हणून जपता। ज्यावेळी कोरोनामध्ये गणेशोत्सव हा बंद पडण्याची वेळ आली त्यावेळी या एका माणसाच्या प्रयत्नातून गणेशोत्सव टिकला आणि आता डीजे मुक्त तुम्ही करून त्याला 7 समुद्र पार नेलंय जगभर। तुमच्या निर्णयाचं कौतुक होतंय, आमच्या मनपूर्वक शुभेच्छा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।